नमस्कार, आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सिडको हाडको व्यापारी महासंघाचे अध्यक्ष व लोकविकास बँकेचे संचालक बद्रीनाथ ठोंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान व महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांनी आरोग्य सेवा घेतली। यावेळी उपस्थित नागरिकांनी भावी नगरसेवक म्हणून बद्रीनाथ ठोंबरे यांना शुभेच्छा दिल्या। बद्रीनाथ ठोंबरे यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस म्हटलं की माणसाच्या आयुष्यातला एक दिवस कमी होतो, परंतु आपल्या वाढदिवसानिमित्त आपण वाढदिवस साजरा करत असताना काहीतरी एक सामाजिक उपक्रम घ्यायला पाहिजे। आणि बरेचसे लोक तुम्हाला माहिती काय काय करतात, कुठं नाही करतात, कोणी लावण्या ठेवतं, कोणी काही कार्यक्रम ठेवतं, परंतु मला अभिमान आहे आमच्या बद्रीनाथ रावचा की त्यांनी एक सामाजिक दृष्टिकोनातून जनहितासाठी, आपल्या गोरगरीब नागरिकांसाठी असो, सर्वसामान्य जनतेसाठी असो, एक चांगला उपक्रम असा घेतला की नेत्रदान असो, रक्तदान शिबिर या आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं काम आहे। आणि हे त्यांनी असा उपक्रम घेतल्याबद्दल मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो की आपल्या हातून असं सामाजिक कार्य घडत राहू आणि आपल्या हातून जनतेची सेवा चांगल्या प्रकारे घडत राहू। हा उपक्रम म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये आपण कोणाला काही दान करतो, पण रक्तदान असं आहे की एखाद्याचा अपघात झाला आणि ते रक्तदान कोणी केलं, ते रक्तदान कोणत्या व्यक्तीला गेलं आणि त्या रक्तदानामुळे तो मनुष्य रक्तामुळे वाचला समजा, तर ते खूप मोठं पुण्य आपल्याला लाभतं। आणि असा कार्यक्रम घेतल्यामुळे त्यांना मी पुनश्च शुभेच्छा देतो। या परिवाराची माझे जवळजवळ 25 वर्षापासून ऋणानुबंध आहे। मी 1985 ला काचेवाड्यात राहत होतो, त्यांच्या काका मिटकरांना, त्याचा माझा परिचय तिथून आहे। शेलीपुरात मी राहिलेलो आहे, काचेवाड्यात राहिलो आहे, त्याच्यामुळं यांच्या दुकानावर जायचा माझा नेहमी संबंध यायचा। नंतर त्यांचं दुकान इकडे पण आले, एनसीसीला पण मी जवळजवळ 6 वर्ष राहिलेलो आहे। या परिवाराचा आणि माझा ऋणानुबंध संबंध असल्यामुळं आणि माझे मित्र असल्यामुळे मी त्यांना शुभेच्छा द्यायला आलो। त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या मनात जे काही अपेक्षा आकांक्षा असेल तेही ईश्वर पुऱ्या करो या शुभेच्छा देतो। मला बोलवलं, मान सन्मान दिला त्याबद्दल धन्यवाद, पुनश्च शुभेच्छा। श्री बद्रीनाथजी ठोंबरे यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्यांच्या व्यक्तीप्रमाणे, त्यांच्या व्यक्तित्वाप्रमाणे अतिशय सुंदर कार्यक्रम आहे। त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या देखभाल, ग्लुकोज औषधी वाटप आहे, इतर साहित्य जे देत आहे आज लोकांना, त्याच्यामुळे लोकांना प्रसाराने माध्यम होतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपला लोकांना, सर्वसामान्य माणसाची प्रसिद्ध निर्माण आहे। त्या दृष्टीने हा कार्यक्रम अतिशय शुद्ध आहे। ठोंबरे हा होतकरू तरुण गेल्या 20-25 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात काम करतोय। या तरुणाने वेळोवेळी आरोग्य शिबिर, सामाजिक काम, धार्मिक कामामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे। प्रथम दर्शी त्याला त्याच्या वाढदिवसानिमित्त लाख शुभेच्छा आणि तो करत असलेल्या कामालाही माझ्या शुभेच्छा। यांच्यामध्ये प्रभाग क्रमांक 11 मध्ये बद्री ठोंबरे यांनी आरोग्य शिबिर जे आयोजित केले, त्याच्यामध्ये आतापर्यंत साधारण 300 ते 400 चष्मे वाटप झालेले आणि 500 ते 700 लोकांची आरोग्य तपासणी झालेली आहे। संध्याकाळपर्यंत किमान 2000 लोकांची आरोग्य तपासणी होईल। याचा हा असा उपक्रम चालू असल्यामुळे प्रभाग क्रमांक 11 लोकांनी, जनतेने अशा तरुण होतकरूला आपला पाठिंबा दिला पाहिजे, अशा तरुणाला नगरसेवक बनवला पाहिजे आणि त्याला आशीर्वाद आपल्या जनतेने दिला पाहिजे। माझ्या पुन्हा त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा। 15 डिसेंबर रोजी माझा वाढदिवस असतो, त्यानिमित्तानं आज रविवारचा योग साधून आज सगळ्या लोकांना सुट्ट्या असतात आणि शिबिराचा लाभ घेता यावा म्हणून आज मी हे शिबिर आयोजित केलेलं आहे। या ठिकाणी दरवर्षी मी सामाजिक उपक्रम राबवून माझा जन्मदिवस साजरा करत असतो। आज इथे आपण मोफत आरोग्य शिबिर
डॉक्टर प्रफुल्ल पिंपळे सर आणि डॉक्टर पगडे सर हे जनरल फिजिशियन आज इथे आपल्याकडे उपलब्ध आहे. श्री रामेश्वर मेडिकलच्या माध्यमातून मोफत औषधी वाटप होणार आहे. तसेच मोफत नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप. ज्या रुग्णांना चष्म्याचा नंबर निघेल त्यांना आपण मोफत चष्मे वाटप करणार आहोत. आणि फुफ्फुसांची तपासणी, डायबिटीस चेकअप अशा इतर अनेक सुविधा इथे उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त संख्येनं सकाळपासून आतापर्यंत साधारण 350 ते 400 रुग्ण या सगळ्या तपासण्या करून गेलेल्या आहेत. डोळ्याचा नंबर सुद्धा बऱ्याचशा जणांनी चेकअप करून घेतलेला आहे. त्यांना आम्ही चष्मे तयार झाल्यानंतर येणारे 1-2 दिवसामध्ये चष्म्याचे वाटप करणार आहे. या शिबिरासाठी सगळे उपस्थित राहिल्यामुळे, सगळे मान्यवर राहिल्यामुळे या नागरिकांनी याचा लाभ घेतला, त्यामुळे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो व थांबतो. मी या आपल्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. आणि यापूर्वी सामाजिक उपक्रम मी दरवर्षी जसं ब्लड डोनेशन कॅम्प असो, कोरोना काळामध्ये मी साधारण 2 ते 3 महिने मोफत अन्नदान केलं. काही संस्थाच्या माध्यमातून केलं, मी काही वैयक्तिक माध्यमातून केलं. त्यानंतर वारंवार पब्लिकला नेहमीसाठी ज्या सुविधा लागतात, ड्रेनेज, लाईट, पाणी, यावर मी फोनद्वारे जनसंपर्काच्या माध्यमातून त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या पण सोडवण्याचा प्रयत्न केला. हॉस्पिटल संदर्भात घाटी असो, MGM असो, जिल्हा चिकित्सालय असो, लायन्स क्लब असो, इथे मला माझं मेडिकल फील्ड असल्यामुळे, माझं श्री रामेश्वर मेडिकल असल्यामुळे, फार्मसी असल्यामुळे नेहमी आरोग्याच्या काही संबंधित ज्या प्रश्न निर्माण होतात त्यावेळेस लोक मला, वार्डातील नागरिक असो, प्रभागातील नागरिक असो किंवा शहरातील इतर नागरिक असो, ते मला या समस्यांसाठी, आरोग्याच्या समस्यांसाठी मला संपर्क करत असतात. त्यावेळेस मी माझ्या पद्धतीने त्यांना जी मदत करता येईल, जास्तीत जास्त योग्य चांगल्या ठिकाणी उपचार कसे मिळेल, कमी खर्चात कसे मिळेल, काही ठिकाणी मोफत कसे, काही खूपच गरीब रुग्ण असेल तर एखाद्या योजनेतून किंवा आमचे जे सामाजिक बांधिलकी असणारे ग्रुप आहे त्यातून आम्ही कॉन्ट्रीब्युशन करून त्या रुग्णांसाठी मोफत सुविधा उपलब्ध करून देतो.